ही जी घटना घडली त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे काही लोक मताचं घाणेरडं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू समाजाला, हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, त्या लोकांनी भगवा दहशतवाद आहे अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला। परंतु काल मालेगावमध्ये जी घटना घडली होती त्याबद्दल कोर्टानं त्या सर्व लोकांना निर्दोष सोडलेला आहे। माझं म्हणणं हे आहे की ज्या लोकांनी अरे हिंदू कधीही आक्रमण करत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्या अगोदरच्या काळापासून अभ्यास केला तर हिंदू धर्म मोठा करण्यासाठी कधी तलवारीचा वापर करत नाही, कधी बळाचा वापर करत नाही, कधी जोर जबरदस्ती करत नाही, कुणाची फसवणूक करून त्यांचं धर्मांतरण करत नाही। हिंदू समाज हा सरळमार्गी समाज आहे, तो सर्वांना सन्मान देतो, परंतु प्रत्येकानं उठायचं आणि हिंदू धर्माचे लचके तोडायचे। धर्मांतरण करायचं तर हिंदूतल्या लोकांना कन्वर्ट करायचं, लव्ह जिहाद करायचा तर हिंदूतल्याच मुलींना टार्गेट करायचं, मंदिरं तोडायची तर हिंदूंची मंदिरं तोडायची, मूर्त्यांचं भंजन करायचं, असे जे प्रकार सुरू आहेत हे जे सगळे लोक जी हिंदू सोडून जी लोक आहेत ती लोक करतायत। त्यामुळे भगवा दहशतवाद आहे असं ज्या लोकांनी स्टेटमेंट केलं त्या काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे, तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, या देशाची माफी मागितली पाहिजे आणि या भारतात राहणाऱ्या 100 कोटी हिंदूंची माफी मागितली पाहिजे। कोर्टानं तुमच्या तोंडावरती चपराक मारलेली आहे। लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।